फार व्यवस्थित झाली आणि एसडीएम साहेब, जिल्हाधिकारी साहेब हे आमच्या बाजूने व्यवस्थित बोलले. कार्यकारी अभियंता ठाकूर साहेब हे परत खूपच हुकुमशाहीची भाषा वापरून एका वाक्यात 30 मीटर जमीन संपादन केली असं त्यांचं हुकुमशाहीची भाषा आहे. आणि त्यांनी त्याच्यामुळं आम्हाला सगळ्याच लोकांना खूप मनस्ताप झाला आणि एसडीएम साहेब, कलेक्टर साहेब यांनी आम्हाला सगळं समाधान केलं आणि पुढची प्रक्रिया हे व्यवस्थित करतात. एक मिनिट देतो. हा बोला खरोखर समाधान झालं. उपजिल्हाधिकारी साहेब होते मंगरुळ साहेब, त्यांनी बी समाधान केलं. पण BNCचे जे डेप्युटी इंजिनियर होते ठाकूर, त्याची लई मगरुरी होती. तो शेतकऱ्याला म्हणतो की आम्ही तुमच्यावर गुन्हा दाखल होतो. त्याच्या बाबाची फी आहे का? ही आमची जमीन आमच्या मायबापाची आहे ना. रोड पाहिजे आम्हाला, बरोबर आहे, पण मग त्या शेतकऱ्याला मोबदला पण द्या ना, असं म्हणणं आहे आमचं. ठीक. आमचे आता लाडसोंगे ते करमाळला रोड होत आहे. भूसंपादन न करता हुकुमशाही पद्धतीने रोड चालू आहे. आता काही शेतकऱ्याचे समजा 15 फुटाचा रोड आहे. सर, तुमचं असं म्हणणं आहे हम करे सो कायदा आणि मनमानी आणि दादागिरीने हे चालू आहे. तर आम्ही हा सरपंचाचे झाडं, डाळिंबाचे झाडं काढलेले, एका शेतकऱ्याचे मोसंबी झाडं काढलेले. आम्ही तिथं त्या ठेकेदारामार्फत तिथं गेलो तर हे ठाकूर साहेबांनी आम्ही समजा शेतकऱ्याचं ते काम बंद केलं. काम बंद करायचा अर्थ असा आहे की त्या शेतकऱ्याचा तुम्ही झाडं काढू राहिले, मोसंबी काढू राहिले, काही सरकी काढू राहिले, उभ्या मालामध्ये तुम्ही ते काम करू राहिले. पावसाळ्यात काम होत असतं का? ठेकेदार हा रातचं काम करतो. आज मी तीच तक्रार घेऊन आपले ठाकूर साहेब यांना फोन केला तर साहेब त्यांनी मला करमाड पोलीस स्टेशनला स्वतः आले ते केस करण्यासाठी. तर आमचे PSI करमाड पोलीस स्टेशन त्याला माहीत होतं माझं बॅकग्राऊंड म्हणजे काय आहे, मी कशा चांगल्या बऱ्यापैकी घोषत नाही. पण हे ठाकूर साहेबाची अभियंत्याची एकदम दादागिरी चालू आहे. ते कोणत्या बी शेतकऱ्याला काय सांगतात, दिशाभूल चालू आहे. आणि दादागिरी म्हणजे दादागिरीच भाषा, आमच्या भाषा मराठीत भाषेमध्ये शेतकऱ्याची भाषा दादागिरी म्हणतात त्याला. म्हणजे कोणती तुम्ही नोटीस नाही, तुमचं काहीच नाही, तुम्ही डायरेक्ट म्हणताय तो आमचा 30 मीटर आहे. अरे बाबा, शेतकरी पहिल्यापासून 50 वर्षापासून त्याची पाईपलाईन आहे, झाडं आहे, एक 50-50, 60-60 वर्षापासून ते झाडं आहे. तुम्ही डायरेक्ट त्याची पाईपलाईन तोडताय, झाडं तोडताय. मला सरकारला एवढीच विनंती आहे, शेतकऱ्याला त्याचे काय झाडाचे पाईपलाईनचे पैसे, झाडाचे पैसे हे सर्व तुम्हाला द्यावाच लागेल. हे कारण की शेतकऱ्याची नुकसान आहे. आता शेतकरी आमची नोकरी नाही ती शेतकऱ्याची. तुम्ही डायरेक्ट हे जे काम चालू आहे शासनानं आमचे एक 10 ते 5 समजा काय 2-3 दिवसामध्ये आमचं मान्य नाही केलं, आम्हाला मोबदला नाही दिला, झाडाचे पैसे नाही दिले, तर आम्ही धरणे आंदोलन म्हणून डायरेक्ट समृद्धी महामार्गच रोखणार. कारण की समृद्धी महामार्गाला आम्ही पण जमीन दिलेली आहे, बरोबर आहे. पण जो आमचं जे शेतकऱ्याचा मोबदला जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत हे लढा चालू ठेवणार आहे. पण याच्यानंतर शेतकरी आमचं नाही ऐकलं तर आम्ही धरणे आंदोलन, रस्ता रोको हे 100% म्हणजे 100% करणार आणि आम्ही समृद्धी महामार्ग रोखणार. ठीक आहे सर. आपलं नाव सर पूर्ण? भीमराव गोविंदराव पठाडे, शेतकरी भांबर्डा. ठीक आहे, धन्यवाद सर. 14 पासून माहिती या अधिकारात मागवलं नाही, काहीच नाही त्याच्याकडं. एक फाईल सापडली, किती रीट सापडली, 2 जणांना पैसे दिलेले, रोजगार याची चर्चा काय होतं. 8/9ची नोटीस 1894 नुसार जी नोटीस जर आली असेल आपल्याला, ते कोर्टाचे बी आदेश आहे, त्यांनी तर दाखवते ते आमचं एवढं येईल, 70 फुटाचं येईल, 80 फुटाचं येईल, आमची ॲक्रोड एवढे होणार आहे. त्यांच्याकडे काही नाही. त्याच्यात आदेश 50-20 वर्षानंतर ते म्हणते आमचं तुमचा अधिकार नाही मागायचा. पण त्याच्यात जे कोर्टाने सांगितलेलं आहे आपली जेवढी जमीन झालेली ही 1894 नोटिसानुसारच मायनस झालेली जमीन आहे किंवा आपल्यातून ते रोड चाललाय. पण त्याच्यात तो कायदा सांगतोय का तुम्हाला ते मोबदला कोर्ट सांगतोय त्यावेळेस सांगितलेलं आहे. एकूण तुम्हाला टाकलं होतं बघा, त्यांनी दिलं होतं तुम्ही कोर्टात, त्याच्यात स्पष्ट सांगितलेलं आहे. आधी नोटीस जी आपल्याला आली माझ्या नोटीस द्या, पिंपळखुट्याची आहे, दुधडची आहे, मोरवाड्याची आहे, मला पण झाड सांगी शिरूद्वाल्याची मग कशी आज भेटून जाईल ते लोकांना. हा सगळं पाहिजे, ही सगळ्यात महत्वाची गरज. आवडती गरजेची नुकसान होत असेल, मसूर होत असेल, बंद करायचं, काही होत नाही. बंद करा ते तुम्हाला रेकॉर्ड दाखव मला. नाही मग बंद करा त्याला, बंद. तुम्हाला ज्या दिवशी म्हणते ना मी त्या दिवशी करून मी माझ्या तुमचा गुन्हा मी घेतो. पण ते बंद करा, त्याचे आपलं नुकसान होत असेल हो. मग मोसंबी झाडणी गुरांना पंचनामा कर.
तू पंचनामा कर, कृषीवाले घे, तहसीलदारला फोन कर, आमचा पंचनामा कर, मग कुठं झाड काढतो. आमचं काहीच म्हणणं नाही. तू रोड आम्हाला शेवट आम्हाला 50 ते 100 फुटाचं घे. जी आमची नुकसान हो राहिली, जे आमचा पैसे दिले नाही मोबाईलला घे आपल्याला ते. आणि पुन्हा आम्ही लेखपासून मोजणी करून घेतो. आहे ना आता आपला दुसरा असा परिणाम व्हायला की बाबा होते ज्यावेळेस मायनस होते त्यावेळेस काय होतं, सर्वे नंबर होतो, बरोबर आहे. आता गट नंबर झाले. आता माय सगळीकडे रोडच्या कडीला माय वाटायला आली आणि ज्यांनी सर्वे घेतल्या